आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर आणि अर्थातच त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर किंवा मुक्ताईनगर ते पंढरपूर, पैठण ते पंढरपूर हा एकूणच महाराष्ट्राच्या या देशाच्या समृद्ध अशा वारीचा हा प्रवास आहे, एक परंपरा आहे आणि हे आम्ही पुणेकर या ठिकाणी वारी म्हणजे आमचं वैभव किंवा आमचा पुणेकरांचा गौरव समजतो. तर आम्हाला एका गोष्टीचा अभिमान आहे की मागची 750 वर्ष म्हणजे साधारणतः काहीतरी 754 वर्ष ही वारी पुणे शहरातून या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने जाते आणि संत तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांपासून ते बरीचशी पुढची नका जी काय वारकरी संप्रदायाची मंडळी ही कायम पुण्यात मुक्कामी राहून या ठिकाणी पंढरपूरला मार्गस्थ झालेली. या मागच्या 750 वर्षामध्ये जे गालबोट लागलं नाही, जो डाग लागला नाही, तो डाग मात्र काल आणि आज या ठिकाणी पुण्यामध्ये पालखी विसावल्यानंतर या ठिकाणी लागलेला आहे. भाजपचा महापौर असताना, भाजपचा या शहराचा खासदार असताना, ज्या भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतलेला आहे, त्या भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, त्या शहरामध्ये वारी काल दाखल झाल्यानंतर सुलभ शौचालयांमध्ये या ठिकाणी वारकऱ्यांकडून जबरदस्ती 20 रुपये घेतले जात आहेत. मुळातच सुलभ शौचालय ही पुणे महानगरपालिकेची मालकी आहे, पुणेकरांची मालकी आहे. वारकऱ्यांना आपण सगळ्या सेवा मोफत देतो. असं असताना या ठिकाणी भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये या वारकऱ्यांकडून जबरदस्तीने त्यांना अगदी दमदाटी करून 20-20 रुपये गोळा करण्यात आले. त्यांना विनाशुल्क ते सुलभ शौचालय वापरण्यात मनाई करण्यात आली. हे पुणेकरांच्या दृष्टीने शर्मेने मान खाली घालणारी ही घटना असं माझ्या सरकारला वाटतं. त्याच्यामुळं सत्ताधारी भाजपचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या खात्याचे प्रमुख संतोषजी वारोळे यांना मी कडक शब्दात सूचना दिल्यात, हा प्रकार थांबला पाहिजे. त्याचबरोबर याच्यावर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडकातली कडक कारवाई करावी आणि त्या संदर्भामध्ये त्या कर्मचाऱ्याला किंवा संबंधित एजन्सीला ही त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट करावा अशा प्रकारची मागणी केली आहे. त्याच्यामुळं काँग्रेस पक्ष या प्रकाराच्या संदर्भात गप्प बसणार नाही. जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि भाजपने पुणेकरांची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागावी ही या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.